राज्याच्या विविध भागात पावसानं दमदार हजेरी लावली असली तरी भंडारा जिल्हा अद्याप कोरडाच आहे। जिल्ह्यात 8 दिवसांपासून पाऊस न आल्यानं तापमानात वाढ झाली आहे, उकाडा प्रचंड वाढलाय। जिल्ह्यात खरीपाची पेरणी आणि शेती मशागत पावसाअभावी खोळंबलेली आहे, तर तीव्र उन्हामुळे धान नर्सरी सुद्धा प्रभावित झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या सगळ्याचा सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अभय भुते यांनी। भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाने हुलकावणी दिलेली आहे। जे आहे भंडारा त्याचा तब्बल 8 दिवस झाले आहेत पाऊस न पडल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी धान पिकाची नर्सरी लावली होती, आता ही नर्सरी कुठेतरी सुकताना दिसत आहे। आता आपण भंडारा जिल्ह्यातील शेत शिवारामध्ये आहोत आणि आपण जी धानाची नर्सरी आहे बघू शकतो आहोत। जिल्ह्यामध्ये आता सलग 8 दिवस झाले आहेत कोणताही पाऊस न पडल्यामुळे जे आहे आता धान पिकाची नर्सरी धोक्यात आली असून शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। आणि सलग जे 8 दिवस आहेत उन्हाचा कडाका कायम असल्याने जे आहे तापमानातही मोठी वाढ झालेली आहे आणि याच्यामुळे जे खरीपाची पेरणी होती हे कुठेतरी प्रभावित होताना दिसत आहे। तरी आता आपल्यासोबत जिल्ह्यातील एक शेतकरी आहेत, आपण यांच्याकडून जाणून घेऊयात। काय सांगाल, आपण धानाची जे पेरणी आहे केली आहे, सध्या पावसाने हुलकावून दिलेली आहे। म्हणजे आपण धानाची जे पेरणी केली आहे, 8 दिवस झाले ते पाऊस येत नाही। आता भूक मरण्याची वेळ आहे। आता तो परे जे टाकला आपण ते सुकत जाऊन राहिले। डबल पेरणी करायची वेळ आली आहे आपल्याकडे। या भंडारा जिल्ह्यामध्ये 8 दिवस झाला पाऊस नाही पडून राहिला, परेचे सुकून राहिले आपले। निश्चितच जे आहे भंडारा जिल्ह्यामध्ये 8 दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिलेली असून जे आता खरीपाची जी पेरणी होती ती प्रभावित झालेली आहे। सलग पाऊस न पडल्यामुळे आता कुठेतरी याचा फटका शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे। अभय भुते, NDTV मराठी, भंडारा।